कसं झालंय ते सांगते तुम्हाला खाऊन चिकन। चव तर एक नंबर झाले, जबरदस्त। आता मी व्हिडिओ बनवते, खाते म्हणून मी बोलते असाचा भाग नाहीये। तुम्ही नक्की या पद्धतीमध्ये चिकन बनवून खा आणि मग म्हणा, आणि मग मला कमेंट करून सांगा। या सर्वांनी जेवायला। नमस्कार मंडळी, मी प्रमिला तेलन, प्रमिलाज वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी तुमचे सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे। तर आज आपल्या जेवणामध्ये काय बेत आहे, म्हणजे आज आपण जेवणामध्ये काय करणार आहोत। चिकन असं पहिले उकडून घेतलं ना तर त्याची चव आहे ना आणखी छान लागते, म्हणून आपण तर डायरेक्ट ग्रिल करतो, ते पण चांगलंच लागतं। पण एकदा तुम्ही असं उकडून घ्या आणि मग बनवा, बघा किती त्याची चव छान लागते ती। तर आपलं चिकन आता उकडून झालेलं आहे। विद्या बघा काय घेऊन आली, आज बुधवार आहे। काय ग, काय आणलंस? चिकन आणलंय। काय माझा फोटो काढतात, हे बघा बाबा बसलेत। काय ग, काय आणलंस? चिकन, दूध आणलं 1 लिटर, सारखं सारखं खाली जायला नको म्हणून। बाबांना बटर आणले, कोथिंबीर। आज बुधवार आहे ना, तर आज आमच्याकडे चिकन आहे। तर बाबांना कसं आमच्या लागतं ना, म्हणजे त्यांना सवय आहे ना पहिल्यापासून चिकन मटन मासे खायची। नाही, आम्हाला पण आवडतं, आम्हाला पण लहानपणापासून सवय आहे मच्छी वगैरे खायची, कारण आम्ही असंही समुद्रकिनारीच राहिला होतो आणि आमच्या गावाला सुद्धा नदी वगैरे आहे, तर त्यामुळे कसं आम्हाला मासे वगैरे खायची खूप सवय आहे। आणि इथे वसईला तर आमचा काही समुद्रच होता बाजूलाच, त्याच्यामुळे काही प्रश्नच नाही है ना। त्यामुळे आम्हाला सर्वांनाच चिकन मटन मासे, म्हणजे आम्ही सर्वच ना असे नॉनव्हेज प्रेमी आहोत। काय करतेस ग आता? चल मी पण आता चिकन वगैरे धुवून घेते आणि नंतर मग वाटण वगैरे घालून हां, कारण सकाळी कसं दूध थोडंच होतं ना, तर त्याच्यामुळे चहा काही एवढी काही चांगली झाली नाही। तर आता बघा 1 लिटर दूध घेऊन आलेली आहे विद्या स्पेशल चहा पिण्यासाठी। तिला स्पेशल चहा लागतो, मला तरी नाही, मला कोरी चहा, म्हणजे कसं मी कोरी चहा पिते आणि जास्त गोड पण नाही पिते। प्यायला हो ना, मी तर आता चहा कोरीच घेतली सकाळी, आलं वगैरे घालून छान असं। माझ्या ना मोबाईलमध्ये ना मध्येच ना व्हिडिओ घेताना काळोख येतो। चला आता पहिले आहे ना मी चिकन साफ करून घेते आणि नंतर मग आपण ना चिकन मी कसं बनवते तेही दाखवते। तसं तर मी व्हिडिओ बनवलेलेच आहेत, भरपूर व्हिडिओ अपलोड केलेले आहेत चिकनचे, तरी पण आजचा काय बेत आहे आमचा ते आता सांगितलं आहे तुम्हाला। चिकन आहे त्यामुळे आजचा काय बेत आहे काय सांगायची काही गरज नाही आहे। तर चला मग, चला ना मी आज परत बाहेरचं वातावरण दाखवते आमच्या। तर बघा चांगलं सुकं सुकं आहे, पाऊस तर नाही आहे। हे बघा हे बघा हे बघा, गाड्या कशा चालल्यात फास्ट एकदम हायवे, हे बघा अशा वरून गाड्या चालल्यात, दिसते ना। वातावरण एकदम कोरडं आहे। हे बघा बाबांनी घेतले 2 ग्लास 1 बाटली, बाबा मस्तपैकी बसलेत। आता आपण ना हे चिकन पहिले फोडणीला घालणार आहोत, डायरेक्ट करणार नाही आहोत। त्यासाठी इथे 2 मोठे टोमॅटो घेतलेले आहेत, जवळजवळ 2 इंच आलं आणि 10-12 लसणाच्या पाकळ्या चेचून घेतलेल्या आहेत, 2 हिरव्या मिरच्या, 2 मोठे कांदे इथे चिरून घेतलेले आहेत, हे आपण फोडणीला वापरणार आहोत। हे बघा इथे ना तेजपत्ता घेतलेला आहे फोडणीसाठी, दालचिनीचा तुकडा, 5-6 काळी मिरी, 2 हिरवी वेलची आणि 2 लवंगा, एवढंच आपण घेतलेलं आहे। स्टार फूल आणि काळी वेलची पण तुम्ही घ्या, माझ्याकडे आता अवेलेबल नाही आहे त्याच्यामुळे मी ते घेतलेलं नाही आहे। हे बघा अशी अर्धा चमचा अशी हळद घेतलेली आहे। चिकन धुताना आम्ही मीठ आणि लिंबू लावून चिकन धुतो, तुम्हाला ते की मी काही दाखवलेलं नाही आहे। आणि इथे मीठ घेऊया, आता आपण यावरती लिंबू पिळून घेऊया। हे बघा असं लिंबू पिळून घ्यायचं, अर्ध लिंबू मी असं पिळून घेतलं। इथे हे अर्धा किलो चिकन आहे, पाहू शकता तुम्ही। आता हे लिंबू पिळून झालं
आता हे सर्व आपल्याला ना मिक्स करून घ्यायचं आहे. चिकन ना पहिले शिजून घेऊया. त्यासाठी इथे मी 1 चमचा तेल घेतले. फोडणीला घालण्यासाठी आपण इथे काही खडे मसाले घेतले. यात तेल चांगलं तापले. आता यामध्ये आपण हे खडे मसाले घालूया. कांदा घालून द्यायचा आहे. त्याच्या बाजूला घर आहे ना आमचं, त्याच्यामुळे तुम्हाला सारखं ॲम्ब्युलन्स गाड्यांचा आवाज येत असेल नाही का. कांदा ना आपण परतून घेतोय छान असं गुलाबी रंगावरती. आलं लसूण बघा इथे चेचून घेतलेलं आहे. चेचून घेतलं ना ताजं ताजं का त्याचा ना आणखीन स्वाद ना वाढतो. हे बघा आबडधोबड असं जाडसर वाटून घेतलं ना चेचून म्हणजे की त्याचा सुगंध पण छान येतो आणि चिकन पण आपलं छान होतं. मिरच्या आणि टोमॅटो असं चांगलं तेलात परतून घ्यायचं. कांदा टोमॅटो मऊ पडण्यासाठी ना आपण थोडंसं मीठ घालूया. ह्यामध्ये ना आपण हे चिकन घालूया. तुम्हाला जर जास्त वेळ मॅरिनेट करून ठेवायचं असेल तर ठेवू शकता तुम्ही आणि लगेच करायचं असेल तरी करू शकतात. आता आपले इथे 15 मिनिट झालेले आहेत. मी 15 मिनिटासाठी इथे चिकन मॅरिनेट करायला ठेवलं होतं. आता आपण हे छान मिक्स करून घेऊया. आता आपण यावर झाकण ठेवूया आणि ताटावरती पाणी घेऊया. अर्धा ग्लास पाणी टाका. चिकनच्या अंगाला जे पाणी सुटतं ना त्याच्यातच आपल्याला चिकन शिजून घ्यायचं आहे. फक्त 10 ते 15 मिनिट आपण वाफेवर चिकन शिजून घेणार आहोत. चिकन बनवण्यासाठी इथे वाटण बघा मी घेतलेलं आहे. म्हणजे 2 आहेत मीडियम आकाराचे 2 चिरून घेतलेत. 5-6 हिरव्या मिरच्या, अर्धी खोबऱ्याची वाटी आहे. काही खडे मसाले आहेत इथे दालचिनी, लवंग, काळी मिरी, छोटी वेलची, कारण मोठी वेलची आणि स्टार फूल नाही आहे. इथे जावित्री घेतलेली आहे आणि हे दगडी फूल आहे. खसखस आणि जिरं. तुम्ही हे साधं जिरं आहे, तुम्ही शहाजिरं पण घेऊ शकतात. लसूण घेतलेत 7-8 पाकळ्या आणि आल्याचे तुकडे घेतलेले आहेत आणि कोथिंबीर. तर आता हे वाटण आपण चिकन, मटण, माशांसाठी पण वापरू शकतो. तर आता आपण हे ना वाटण भाजून घेऊया आणि वाटून घेऊया. तुम्हाला जर स्पेशल वाटणाचा व्हिडिओ जर हवा असेल तर मी माझ्या चॅनलवरती आहे ना व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तर तुम्ही जाऊन बघू शकता. स्पेशल वाटण अगदी चिकन, मटण, अंडी, मासे यासाठी. चिकन तर फोडणीला घालताना मी तुम्हाला दाखवलेलं आहे. चिकन आपलं छान असं बघा शिजलेलं आहे. हे बघा पाहू शकता चिकन ना उकडून घेतलेलं आहे छान असं. आपण बघू शकता तुम्ही छान शिजलेलं पण आहे. चिकन असं पहिले उकडून घेतलं ना तर त्याची चव आहे ना आणखी छान लागते. म्हणून आपण तर डायरेक्ट करतो ते पण चांगलंच लागतं, पण एकदा तुम्ही असं उकडून घ्या आणि मग बनवा. बघा किती त्याची चव छान लागते ती. तर आपलं चिकन आता उकडून झालेलं आहे आणि इथे वाटण पण वाटून झालेलं आहे. हे बघा बघू शकता. हे बघा इथे वाटण पण वाटून झालेलं आहे. आपण चिकन बनवूया. आज आपण ना पातेल्यामध्ये करतोय चिकन बनवायला सुरुवात करूया. आता चिकन तुम्हाला जर माझ्या पद्धतीमध्ये केलेलं आवडत असेल तर तुम्ही चिकन नक्की करून बघा ह्या पद्धतीमध्ये. आता हे बघा हा तेजपत्ता मी फोडणीला घातला होता ना, बघू शकता तुम्ही. हा तेजपत्ता फोडणीला घातला होता. तर आता तो शिजून झालेला आहे. तर हे पाहिजे तर आपण काढून टाकायचं. पातेल्यामध्ये मी चिकन शिजवलं होतं ना तेच पातेलं ना मी धुवून घेतलेलं आहे आणि त्यामध्येच आता मी करणार आहे. हे वाटण आहे. तर मी आता आहे ना कांदा वापरणार नाहीये, कारण वाटणात पण कांदा आहे आणि आपण चिकन शिजवताना पण भरपूर कांदा घातलेला, त्याच्यामुळे मी आता कांदा नाही घालणार आहे. आपले ना म्हणून आता मी या कॅननेच टाकते तेल जरा. बघा आता तुम्हाला तेल किती आवडतं त्या अंदाजाने तुम्ही इथे तेल घेऊ शकता. मी इथे जवळजवळ 1.5 चमचा तेल घेतलेलं आहे आणि वाटण पण आहे ना आपल्याला लागेल तेवढंच घ्यायचं, कारण जेवढं मी वाटण तुम्हाला दाखवलेलं आहे वाटणात काय काय घेतलेलं त्यावेळेला, ते सगळं वाटण आम्ही म्हणजे चिकनला वापरणार नाही आहोत. ते मटनला, मासेला, कडधान्याला पण आपण ते वाटण टाकू शकतो. कारण हे एवढं वाटण अर्धा किलोला जास्त होतंय ना, तर आपण यातलं वाटण काढून ठेवूया. तर हे बघा अर्ध वाटण मी इथे काढून घेते. लागलं आपल्याला तर आपण परत घेऊ शकतो. एवढं वाटण नाही घ्यायचं, म्हणजे जसं आपलं चिकन मटनचं प्रमाण किती आहे त्या अंदाजाने आपण वाटण घ्यायचं. आता इथे बघा तेल चांगलं तापलेलं आहे. तर इथे मी कांदा न वापरता इथे थोडं जिऱ्याची फोडणी देणार आहे आणि डायरेक्ट आपण यामध्ये वाटलेला वाटण घालूया. आपण आता यामध्ये काही सुके मसाले घालूया. हा कलरसाठी आहे काश्मीरी लाल तिखट. हा आपला घरगुती मसाला आहे, तो पण इथे मी छोटा आहे ना त्याच्यामुळे इथे मी 4 चमचे घेतलेला आहे.
थोडासा इथे बघा गरम मसाला, धने पावडर 1 चमचा, जिरे पावडर पाव चमचा. ही आपण हळद चिकन शिजवताना घातली होती ना, त्यामुळे हळद इथे मी थोडी घेतली. त्यासाठी मिक्सरच्या भांड्याचे वाटण वाटलं होतं ना, त्याच्यात थोडं पाणी घालून हेच पाणी यामध्ये घालायचं आहे आपल्याला. मसाला छान आपल्याला आता 2 ते 3 मिनिट ना शिजून घ्यायचं आहे. म्हणजे कसं मसाले ना तेल सोडतात, हे असं हे बघा दिसते. असं ना मसाले शिजून द्यायचे मंद आचेवरती 2 ते 3 मिनिट आणि चांगलं तेल सुटेपर्यंत शिजून द्यायचं. हे बघा मसाल्यांनी तेल सोडलंय. हे बघा मसाले छान आपले आता ना शिजल्या गेले. हे बघा मस्त कलर पण आलाय छान. आता आपण यामध्ये चिकन सोडूया. चिकन तर शिजून घेतलेलं आहे ना, त्याच्यामुळे कसं आपल्याला आता जास्त चिकन शिजवायची गरज नाही. फक्त 5 मिनिट आहे ना आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे. आता चिकन बघा, तुम्हाला घट्ट हवं असेल तर तुम्ही घट्ट ठेवू शकता. पातळसर असं हवं असेल ना अशी ग्रेव्ही तर तुम्ही तसंही ठेवू शकता, छान लागतं. हे बघा आता आपण यामध्ये थोडंसं पाणी टाकूया. हे चिकनचं कसं लागलेलं आहे ना सगळे मसाले, यामध्ये असं पाणी टाकायचं आणि हे धुवून घ्यायचं. आता आम्हाला कसं एवढं असं फतफतीत आहे ना, हे बस झालं आम्हाला एवढी अशी ग्रेव्ही. आता आपण यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ घालूया, कारण चिकन शिजवताना मीठ घातलं होतं म्हणून आता आहे ना थोडंच मीठ घालायचं. लागलं तर आपण परत घेऊ शकतो. इथे चिकन ना मला थोडं घट्ट वाटतंय, कारण शिजताना पण 5 मिनिटात थोडंसं पाणी आटेल ना, त्यामुळे कसं मी आणखी अर्धा ग्लास इथे पाणी घातलेलं आहे. हे बघा एवढी अशी ग्रेव्ही छान झालेली. हे बघा एवढं असं फतफतीत ठीक आहे नाही का. मीठ घालूया हे बघा आणि 5 मिनिट उकळून घेऊ. व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कशी वाटली रेसिपी ते नक्की कमेंटमध्ये सांगा. हे बघा छान असं चिकन आपलं उकळत आहे. हे बघा एव्हरेस्ट चिकन मसाला थोडासा तो वरून घालायचा आहे. म्हणजे कसं चव ना एकदम चिकनची लय भारी लागते, खूप भन्नाट लागते. तुम्ही एकदा आहे ना ह्या पद्धतीत चिकन करून बघा. थोडासा आपण इथे चिकन मसाला घातलेला आहे वरून आणि आता असं मिक्स करून घ्यायचं. हे बघा किती सुंदर दिसते बघा. जेवढं सुंदर दिसतंय ना तेवढंच त्याची चव पण अप्रतिम झालेली आहे. किती सुंदर अशी तरी पण आलेली आहे आणि आपलं इथे चिकन तयार झालेलं आहे. आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आपलं चिकन तयार झालेलं आहे आणि आजचं आपल्या जेवणामध्ये बघा काय काय, ज्वारीची भाकरी आहे आणि सॅलड आहे, भात पण आहे, पण मी भात खात नाही जास्त सहसा, त्यामुळे हे बघा माझं ताट आहे आजचं. आजचं आपलं जेवण बघा काय आहे, ज्वारीची भाकरी, भात पण केलंय पण मी भात खात नाही त्यामुळे मी ते भात घेतलेला नाही आहे. आणि पण असा रायता केलेला आहे. हे बघा चिकन पण बघा किती छान असं झालेलं आहे. कसा वाटला आपला आजचा जेवणाचा मेनू ते नक्की कमेंट करून सांगा. या जेवायला सर्वांनी आणि कमेंट करून नक्की सांगा कसा वाटला आमचा आजचा व्हिडिओ ते.